नमस्कार. 120 म्हणजे षडयंत्र रचने, एक प्लॅन करून घटना घडवून आणणे आणि त्या प्लॅनचा सहभागी असणे, हे कलम महाराष्ट्रातील मुंबई शहरातल्या पोलिसांवर, विशेषतः प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांवर लावायची वेळ आली आहे का, हा प्रश्न मला या निमित्ताने पडतो आहे. आपण सगळ्यांनी ते एक व्हायरल झालेलं पत्र बघितलेलं आहे. तेच पत्र मी तुम्हाला दाखवतो आहे. 4 एप्रिल 2022 या दिवशी निशिथ मिश्र यांनी एक पत्र सहाय्य अप्पर पोलीस आयुक्त मुंबई यांना पाठवलेलं आहे. 4 एप्रिल 2022ला. आणि त्यानंतर 2-3 दिवसामध्येच एक मोठी घटना घडून जाते. ती घटना असते एसटी आंदोलक शरद पवारांच्या घरापर्यंत पोहोचतात आणि घरावर चप्पल फेकून निषेध व्यक्त करतात. या चप्पल फेकीला शरद पवारांच्या जीवाला धोका असं म्हटलं जातं. तो शरद पवारांच्यावरती हल्ला असं म्हटलं जातं. त्यात या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या वकिलांना म्हणजे गुणरत्न सदावर्तेंना अटक होते. अनेकांची चौकशी आरंभली जाते. याचा संबंध शहरी नक्षलवादी असल्याचा उल्लेख केला जातो. खास करून संजय राऊत याबाबत बोलतात आणि संजय राऊतांच्या यावरून पोलीसही तसाच जबाब देतात, तसंच कोर्टात बोलतात. आता मला या मूळ विषयाकडे वळायचं आहे. जे पत्र तुम्ही 4 एप्रिल 2022चं बघितलेलं आहे, ते पत्र मी तुम्हाला पुन्हा दाखवतोय. त्या पत्राच्या शेवटच्या भागातील उल्लेख तुम्ही बघा. यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एसटी आंदोलक हे आझाद मैदान, मातोश्री बंगला, सह्याद्री अतिथीगृह, परिवहन मंत्री अनिल परब यांचे सरकारी निवासस्थान, त्यांचे खाजगी निवासस्थान सिल्वर ओक या ठिकाणी धडकण्याची शक्यता आहे आणि त्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. याची माहिती विशेष शाखेला, गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेला मिळालेली होती आणि ती निशिथ मिश्र यांनी अप्पर पोलीस आयुक्तांना कळवलेली होती. म्हणजे विश्वास नांगरे पाटील यांना कळवलेली होती. आगाऊ सूचना आधीच मिळालेली होती. आता मी पुढच्या मुद्द्याकडे येतोय. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे काही फक्त एक राज्यसभा सदस्य नाहीत, तर ते माजी कृषी मंत्री आहेत, माजी संरक्षण मंत्री आहेत, राज्यसभेचे सदस्य आहेत. या माजी मंत्री असल्याच्या हेतूने त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. याच घरात सदैव वावर असलेल्या त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या देखील लोकसभेच्या सदस्य आहेत. त्यामुळं त्यांची एक सुरक्षा व्यवस्था जी एका लोकसभा सदस्याला असते, ती देखील तिथे उपलब्ध असते. निवासस्थानाला सुरक्षा असतेच. म्हणजे शरद पवारांना भेटायला सिल्वर ओकवर नांगरे पाटील रिपोर्टिंग करायला जाऊ शकतात. मुंबईचे पोलीस आयुक्त रिपोर्टिंग करायला जाऊ शकतात. ते IG असताना, DIG असतानाही रिपोर्टिंग करायला जाऊ शकतात. तर मग शरद पवारांच्या बंगल्यावर काय होणार आहे याचा रिपोर्ट मिळाल्यावर सुद्धा त्या सुरक्षा यंत्रणेला अलर्ट का केलं जात नाही, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. खरं तर शरद पवारांना असलेली सुरक्षा व्यवस्था ही तगडी सुरक्षा व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेला याबाबतची कल्पना देऊन सुरक्षितता बाळगणं आवश्यक होतं. सुप्रिया सुळेंची सुरक्षा व्यवस्था देखील त्याच परिसरामध्ये कार्यान्वित आहे. मग 2-2 खासदारांच्या सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा अगदी सोयीस्करपणे गेट ढकलत जमाव आत कसा जाऊ शकतो, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मुंबईचे सहपोलीस आयुक्त म्हणतोय मी, विश्वास नांगरे पाटील यांना या हल्ल्याची पूर्वकल्पना 4 तारखेलाच मिळालेली होती. असं असतानाही
बॅरिकेडिंग लावून अथवा तिथे व्यवस्थित सुरक्षा पेरून विश्वास नांगरे पाटील लोकांना शरद पवारांच्या घरापर्यंत जाऊ द्यायलाच रोखू शकले असते. रोखलं नाही याचा अर्थ काय होतो तर 120 प्रमाणे दंगेखोरांना, आंदोलकांना, निषेधकर्त्यांना तिथपर्यंत जाऊ देण्यासाठी मुंबई पोलिसांनीच ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून दिला होता का? मग या सगळ्या गुन्ह्यामध्ये मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील तेवढाच हात असेल का? कारण शरद पवारांच्या वरती अशा स्वरूपाचा हल्ला झाला तर त्याची माध्यमांच्या मध्ये मोठी दखल घेतली जाईल. असं काही वाईट घडलंच तर त्याच्या मोठ्या बातम्या होतील आणि या बातम्यांचा उपयोग शरद पवारांना सहानुभूतीसाठी होईल अशी काही ही थेअरी होती का? किंवा एक साधा प्रश्न असा पडतो, गुणरत्न सदावर्ते सारख्या वकिलाला शरद पवारांच्या वरती हल्ला करून काय साध्य होणार होतं? म्हणजे या आंदोलनाला बदनामीच हाती आली असती जी आत्ताही आलेली आहे. म्हणजे गुणरत्न सदावर्तेच्या विषयी बदनामीच्या विषयामध्ये आणखी काहीही वाट्याला आत्ताही आलेलं नाही आहे. मग आपली बदनामी स्वतःहून कोण करून घेईल का हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो. आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या हे जर लक्षात घेतलं, ते करणार होते याचा अंदाज मुंबईच्या पोलिसांना होता, तर त्यांनी असं का करू दिलं? हे मी म्हणतोय असं नाही आहे. मुंबईच्या एका आमदारांनी देखील अशाच स्वरूपाची मागणी केली आहे. अमित साटम या विषयात आपली तीव्र भावना व्यक्त करतायत. काय म्हणतायत ते ऐका. आताच माझ्या हातरी 4 एप्रिल रोजीला लिहिलेले एक पत्र आलेले आहे, जे गुन्हा अन्वेषण विभागाच्या स्पेशल ब्रांचनी जॉईंट सीपी एलेनो म्हणजे चमकेश विश्वास नांगरे पाटील यांना 4 एप्रिलला लिहिले होते आणि 4 एप्रिललाच त्यांना ताकीद देण्यात आलेली होती की अशा प्रकारचं आंदोलन एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचं आंदोलन हे मातोश्री, सिल्वर ओक अशा ठिकाणी होऊ शकतं आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि तशाच प्रकारचं आंदोलन घडलं. त्यामुळे अशा प्रकारचं इंटेल मिळून सुद्धा जॉईंट सीपी एलेनो चमकेश विश्वास नांगरे पाटील हे काही झोपले होते आणि त्यामुळे जशी त्या सदर पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआय वरती कारवाई करण्यात आलेली आहे, तशीच कारवाई ही जॉईंट सीपी विश्वास नांगरे पाटील यांच्यावरही नेग्लिजन्स आणि डिरेक्शन ऑफ ड्युटी ची करण्यात यावी अशी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे व गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील साहेब यांना आहे. अमित साटम हे विधानसभा सदस्य आहेत. त्यांच्या या विधानाला तर गांभीर्यानं घेतलं गेलंच पाहिजे. म्हणजे पूर्ण पत्र जर तसं असेल, आधीच कल्पना दिली असेल आणि तरीही आंदोलक तिथे पोहोचले असतील तर आंदोलकांना रोखण्यात मुंबई पोलिसांना अपयश आलं असं म्हणावं लागेल. किंवा मुंबई पोलिसांची इच्छा होती का, ती कोणाच्या इशाऱ्यावर होती की आंदोलक तिथपर्यंत पोहोचावेत आणि त्यांनी काहीतरी अशी कृती करावी ज्याची मोठी बातमी होईल. कदाचित एसटी संबंधी आंदोलन करणाऱ्या लोकांना आझाद मैदानावरून हटवण्यासाठी या घटनेचा उपयोग करण्याची इच्छा होती का? आणि आता याला नक्षलवादाशी जोडत, खरं तर एसटीच्या कर्मचाऱ्यांना नक्षलवादाशी जोडण्याची प्रक्रियाच मुळे हास्यास्पद वाटते मला. या लोकांचं आंदोलन आपलं पोट भरण्यासाठी चालू आहे. त्यांना ना दहशतवादाशी देणं घेणं आहे, ना नक्षलवादाशी देणं घेणं आहे. आंदोलनाला बसलो आणि दीर्घकाळ चाललं तर आपल्या पोटाची भूक मिटवणारी पगार मिळू शकेल अशी भाबडी आशा त्या लोकांच्या मनामध्ये आहे. अर्थात हे आंदोलन खूप लांबत चाललंय, त्याचे दुष्परिणाम वाढत चाललेत. पण या लोकांना थेट नक्षलवादाशी जोडत ते काहीतरी हिंसक कृती करू इच्छित आहेत अशा स्वरूपाची मांडणीच मला व्यक्तिगतरित्या हास्यास्पद वाटते. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीकडं नीट बघणं आवश्यक आहे. आधी कळून सुद्धा का बरं मुंबई पोलिसांनी आंदोलकांना तिथपर्यंत पोहोचू दिलं? म्हणजे अगदी कॅमेऱ्याचा गरडा देखील हजर होता. सुप्रिया सुळे आल्यानंतर सुप्रिया सुळेंच्या समोर कॅमेरामन अधिक होते आणि टीव्ही मीडियाच्या लोकांच्या मागे आंदोलक होते. टीव्हीवाले तुम्हीच दाखवता ही सगळी दृश्य. तुमच्या सगळ्या कॅमेरामनची आणि रिपोर्टर्सचा वेढा सुप्रिया सुळेंच्या भोवती होता
आणि त्या विनंती करत होत्या की प्लीज मी बोलायला तयार आहे, शांत व्हा शांत व्हा, हे दाखवल्या गेलं. पण इकडचा आक्रोश मात्र कुणी दाखवला नाही. नक्षलवादाशी संबंध असेल की नाही माहीत नाही, पण इतकी उपेक्षा आणि इतकी बदनामी जर एखाद्या वर्गाची तुम्ही करत असाल बाबांनो, तर त्यातूनच नक्षलवाद जन्माला येतो रे. उपेक्षा, दारिद्र्य, लूट, पिळवणूक हाच दहशतवादी आणि नक्षलवादी जन्मण्याचं मुख्य कारण आहे. दहशतवादाचं कारण वेगळं आहे. यातूनच नक्षलवादी जन्माला येत असेल, हे तुमचीच थिअरी असेल, तर तुम्ही इतकं दुर्लक्ष आणि इतकी उपेक्षा का करताय, हाच माझा प्रश्न आहे. या सगळ्या प्रक्रियेला खूप रंगवून सांगितल्या गेलं आहे का, हे देखील तपासून बघण्याची गरज आहे. मुंबई पोलिसांवरची पत्रामुळेची शंका अधिक वाढते आहे. नमस्कार.